आता इकडून आपण हा काडकोट हा दरवाजा आहे, या दरवाजापाशी आलो. इथून आपल्याला आता इथं वरून गडावर जावं लागेल. तर त्याच्या अगोदर इकडे एक हिमाळपंथी मंदिर आहे. तर इथं इथचा रस्ता बंद आहे. पण जाऊ शकतो आपण, पण जाऊ द्या आता. हे तुम्हाला मी इथूनच दाखवतो. आता चला इथून. आता इथं माहिती दिलेली आहे. इथं तुम्ही 5 मिनिट थांबून इथं वाचू शकता. तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही इथं पॉज करू शकता. आता आम्ही जातो इकडे समोर. आता चला इथून ही किल्ल्याची मजबूती पहा. मला काही एवढी माहिती देता नाही येऊ राहिली, पण तुम्ही पाहून घे जा यूट्यूबवर, दुसऱ्या चॅनलवरून. मी फक्त दाखवू राहिलो. इथं हत्तीनं ठोस नाही मारावं त्यासाठी हे लोखंडाचे खिळे दिलेले आहे. आता इथून आणि हे जे आहे ना, ह्याची माहिती पाहिली होती की हे सैनिक थकून आले की इथं पाणी ठेवलं जात होतं म्हणे. आणि इथं पाणी जहरवालं ठेवलं जात होतं. म्हणजे ते सैनिक आलेले ते पाणी पेन आणि आपोआप त्याने मारायची गरज नाही पडत. तर हे सिस्टीम इथं केलेली होती. आणि हा दरवाजा इथून आपल्याला वर जाता येते. हे इथं सैनिकाची राहायची व्यवस्था असेल पहार देताना. आता हे समोरचं वरचं तुटलेलं आहे बांधकाम. आता इथून चला समोर. आता चाललो आपण वर किल्ल्यावर. आता हे समोर इथं डस्टबिन दिलेलं आहे समोर. इथं कचरा टाकू शकता तुम्ही. हे इकडून रस्ता समोर जायचा. आता इथे चिनी मायापाशी आलेलो आहोत आपण. हे समोरचा आता इकडे समोर जाऊ आपण. इथं माहिती दिलेली आहे. कुठे गेलं की कचरा दिसतेच तुम्हाला. तेच गोष्ट राहते. सिविक सेन्स नावाची गोष्ट नाही राहत आपल्या याच्यातनी. आणि आपण मग सरकारला पोचतो. असं झालं आणि तसं झालं, सरकार खराब आहे. अरे बाबा, तुम्हीच तसे आहात. जाऊ द्या. हे बाई, इथं तुम्हाला थोडं थोडं हे तुकडे दिसत टाईलचे बरोबर लावली होती तिथं. आता हे खराब झालेल्या इथचे. आता इकडे पहा.
ते समोर चांद मिनारच्या समोर तिकडे जे दिसा लागलं ना, तिकडून आलो आपण या जागेवरून. आता वापस आपल्याला तिकडे जावं लागेल. आता आपल्याला सगळ्यात पहिले वर जावं लागते. वरून येऊ आणि मग जाऊ. 1-2 घंटे लागन आता खाली जायले. तर हे पाहू शकता तुम्ही. चला पाणी प्यायला लागेल बा, तहान लागलेलं आहे. आता आपण इकडून मेंढातोपपाशी आलेलो आहोत. इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही पॉज करून पाहू शकता. आता इथं वर मेंढातोप दिलेली आहे, तो वर जाऊन पाहू. इथं पण सूचना दिलेल्या आहे. आपला वारसा जपण्यासाठी कृपया सहकार्य करा. म्हणजे किल्ला भेद करणारी. आपण जे मगाशी चिनी महल पाहिलेला आहे, तर ते हे होय. आणि त्याच्या साईडला आपण जे कचरा पाहिला ते हे होय. कचरा पहा, बॉटला दाखवतो तुम्हाला. हे पहा, दिसला. म्हणून त्यानं स्टिकर लावलेले होते आणि ते चांगली गोष्ट आहे. आसपासचा परिसर पहा इथं. आता इथं आपल्याला समोर तिकडे वर किल्ल्यावर जायचं आहे. आणि ही आपली तोफ. हे आपली चांद मिनार. चला आपल्याला आता जावं लागेल तिकडे. चला जाऊ मग तिकडे. तिथे पूल दिलेला आहे, त्या पुलावरून जावं लागते आपल्याला आता. तिथून डायरेक्ट किल्ल्यावर. इथे चेतावणी दिलेली आहे. आणि आपण जे पुलावरून जायची गोष्ट करू राहिलो होतो तर ह्या, अरे बापरे, इथं तुम्ही इथं पहा किल्ल्याच्या सर्व बाजूले. बापरे, इथं पाहू शकता तुम्ही. इथं खाली जायचा रस्ता होता, ते बंद केला वाटते. तिथं खाली जायचा रस्ता आहे, तिकडून पण आहे, ते पण बंद केला. पाहू शकता तुम्ही. तर इथून आपल्याला समोर जावं लागते, ते तिकडे किल्ल्यावर. चल खाली नको जाऊ, खाली चालला का? राहू दे, तिकडे नको जाऊ. जाते. आता इथून आपल्याला समोर जावं लागते. हे मेंढातोप इकडे समोर, तिकडून आलो आपण. आता इकडे जावं लागते. आता इकडे अंधेरी मार्ग आहे, अंधेरी दादर. हे इकडे आपल्याला इथून समोर जावं लागते. चला मग आता. आमच्या गड्याला भेव लागू राहिला म्हणते बा, पण भेव लागासारखं काही नाही आहे. बापरे, लाईटची व्यवस्था. लाईट नसता तर पुराच अंधार झाला असता ना इथं.
हे पाहू शकता तुम्ही. इथं सूचना दिलेली आहे, तुम्हाला सूचनेचं पालन करावं लागेल. आता सगळ्यात पहिले आपण खाली जाऊ. एक वरून मार्ग आहे वाटते वर जायचा, पण आपण खालून जाऊ. इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही पॉज करून पाहू शकता. इथं सूचना दिलेली आहे, अंधार आहे म्हणते समोर, तर सावधपणे चाला. तर चला इथं जाऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला हे दाखवतो की इकडून आलो आपण. एक वरून जायचा रस्ता आहे ते, पण आपण इकडून आलेलो आहोत. तुम्हाला हे दाखवतो. बापरे, हे पहा. चला, दोन रस्ते स्टंट मारून निघून जात आहेत. हां, जायला टायगर श्रॉफ बनायचं आहे म्हणते, ते इकडून जाऊ शकता. मोठी पायरी. चला आता इथं लाईट लावलेले आहे, कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे. आता हे पहा, हे एक रस्ता आहे. नाही, कॅमेऱ्यात दिसते सगळं. हे इकडून आलेलो आहो आपण. आपल्याला जावं लागते आता. हे बा, इकडून आलो, आता इकडे जावं लागते समोर. एवढे भुलवेची रचना केलेली आहे इथं. हे इथं सैनिकाला लपासाठी केलेले आहे वाटते. म्हणजे समोरून इकडून जर सैनिक आला तर इथून डायरेक्ट हमला करता येते. आता इकडे दाखवत तुम्हाला. हे पहा, हे गोल. आता हे पुरा पाहू ना, हे वर जायचा रस्ता आहे वाटते. आता इथून वर जायचा रस्ता आहे आपल्याला. आणि इथं छोटे आता इथं आलेला, तर इथं एवढा अंधार होता की इथं दोन साईड दिलेल्या आहे, एक इकडून. तर आता आपण इकडून जाऊन पाहू. आता समजा सैनिक जर इथून घुसले हमला करायले, तर ते पुरे घुमून वापस कुठं येणार आहे माहीत आहे? याच जाग्यावर. म्हणजे तेच सैनिक त्याच सैनिकाला मारण. कुठं आलो आपण? वापस इथंच आलो. दिसला वरचा रस्ता आणि हा रस्ता. म्हणजे एवढी परफेक्ट आणि चांगली बांधकाम शैली आहे की याच्यातनी तुम्हाला आमचा गडी. हां, तर हे जे गोष्ट आहे, मेन समोर जायची जे आहे ना, जे वाट आहे तुम्हाला, जे रस्ता आहे, जे समोर जायचा रस्ता आहे तुम्हाला, ते इथून राईट साईडला आहे समोर. इथून उजव्या साईडला तुम्हाला समोर जाता येते. पण हे जे इकडून रस्ता येऊ राहिला आहे, जे सैनिक तिथून घुसन पलीकडच्या साईडनं, तर ते वापस तेच सैनिक इथं येन आणि तेच सैनिक त्याले स्वतःच्या सैनिकाले मारण. म्हणजे अंधारातनी ओळखूच येत नाही. तर हे एवढी खतरनाक सिस्टीम केलेली आहे इथं. म्हणून हा किल्ला अभेद्य राहिला. या किल्ल्याला कोणी जिंकू नाही शकलं म्हणते. आता हे वर जायचा रस्ता. आपण इथून जाऊ शकतो पाय टाकून. हे इथून डायरेक्ट आता वर आलो आपण. हे आहे रस्ता. आता हे इथं आपण समोर आलो. म्हणजे खालून जे सरळ रस्ता होता ते बहुतेक इथंच
येत असन. हे पहा, पाहू शकता तुम्ही, इथून खालून आलो आपण आणि इथं आपल्याला वर जायचं आहे. इथं आलो आपण वर. बापरे, इथं आलो आपण वर. आणि हा रस्ता कोणता होता? हा होता आपल्याला वर याचा रस्ता. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे इथं आलेलो आपण. ते जे खालून सरळ रस्ता होता ते तिथं होता. आता इथून आपल्याला वर जायचं आहे गडावर. चला मग आम्ही गप्प लागलो.